नमस्कार. राज्यातील लाडक्या बहिणींना आता सरकारने मोठे गिफ्ट द्यायचे ठरवले आहे. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण या योजनेस पात्र असाल तर सरकार आता वेगवेगळ्या स्कीम घेऊन येत आहे. त्यात महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी. सरकारने लाडक्या बहिणींचा हप्ता देखील वाढवायचे ठरवले आहे. सरकारने आणखी एक योजना लाडक्या बहिणींसाठी आणली आहे. काय आहे ही योजना, कोणाला या योजनेचा लाभ होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळी माहिती तुम्हाला समजणार आहे. या योजनेच्या राज्यातील 56,16,000 लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे. ही योजना सरकारने अनेक गोरगरीब महिलांसाठी काढली आहे. अजितदादा पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये त्यांनी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींसाठी मोठे गिफ्ट देण्याचे ठरवले. काय आहे हे गिफ्ट? तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेस पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते तुम्हाला 1,500 रुपयाप्रमाणे मिळाले. परंतु आता या हप्त्यात वाढ होऊन हा हप्ता 2,100 रुपये होणार आहे. परंतु सरकारने काही निकष ठेवले आहे. त्यात तुम्ही जर बसलात तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे यापुढे 2,100 रुपये मिळणार आहे. प्लस तुम्हाला मोठ्या आनंदाची बातमी, जे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याच स्कीममध्ये तुम्ही सहभागी देखील होणार आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना आता हप्ता कमी होऊन येणार आहे. तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला यापुढे किती हप्ता मिळणार की नाही मिळणार याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते लाडकी बहीण योजनेचे मिळाले. काही लाडक्या बहिणींना 6 हप्ते मिळाले तर काही लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पात्र असून देखील एकही हप्ता मिळालेला नाही. याचं कारण काय? आत्तापर्यंत 1,500 रुपये हप्ता लाडक्या बहिणींना मिळत होता. परंतु आता या हप्त्यात वाढ होणार आहे. बऱ्याच महिलांचे अर्ज आता वगळण्यात देखील येणार आहे. अपात्र महिलांचे अर्ज आता वगळण्यात देखील येणार आहे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल तर तो आता यापुढे कमी होणार आहे. हा लाडकी बहीण हप्ता तुम्हाला कमी होऊन येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक सूचना देण्यात आली. या सूचनेत सुधारित निकषांचा उल्लेख करण्यात आला. केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे हा उल्लेख करण्यात आला. लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत सरसकट सगळ्या महिलांनी फॉर्म भरले. त्यांना 7 हप्त्यांचा लाभ देखील देण्यात आला. परंतु आता यापुढे अर्जाची पडताळणी करून मगच यापुढे हप्ते येणार आहे. शेतकरी महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतील तर आता त्यांना तो हप्ता कमी होऊन येणार आहे. त्याचबरोबर पात्र महिलांना सरकारने आता मोठे गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. तुम्ही पात्र असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि घरात 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहे. परंतु या निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचे अर्ज भरून 1,500 रुपये मिळवले होते. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर अशा अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी सुरू झाली. यामध्ये अपात्र आढळणाऱ्या महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे घेतलेले पैसे पुन्हा वसूल करण्याचे काम सुरू केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला. त्यावेळी अदितीताई तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. आधार कार्ड मिसमॅचच्या तक्रारी आल्या होत्या. ज्यांचं बँक खात्यावरून नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचे कुठलाही निर्णय आता शासन बदलणार नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा यापुढे एकही हप्ता मिळणार नाही. बऱ्याच महिलांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यात आले होते. काही महिलांचे लग्नानंतर स्थलांतर देखील झाले. 4 चाकी वाहन ज्यांच्या नावावर आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही. सरकारने एक मोठी योजना लाडक्या बहिणींसाठी आणली आहे.
या योजनेमुळे बऱ्याच महिलांचे टेन्शन आता दूर होणार आहे. काय आहे ही योजना? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक सूचना करण्यात आली. यामध्ये निकषांचा उल्लेख करण्यात आला. केंद्र किंवा राज्य सरकारच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असाल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यात येणार आहे. म्हणजेच बघा, एखाद्या महिलेला नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये मिळत असतील तर तिला लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपयेही मिळत असतील तर तिला लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपये मिळतील. म्हणजेच बघा, जर नमो शेतकरीचा तुम्ही 1,000 रुपये हप्ता घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा फक्त 500 रुपये हप्ता आता यापुढे तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी महिलांसाठी आता ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना हप्ता कमी होऊन येणार आहे. त्यांचा हप्ता बंद होणार नाही. ज्या गोरगरीब महिला आहे त्यांचा, शेतकरी महिलांचा आत्ता हा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे हा कमी होणार नाही. फक्त नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 1,000 रुपये येत असतील तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आता हप्ता कमी होऊन ते तुम्हाला फक्त 500 रुपये हप्ता येणार आहे. आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची जी बातमी आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आता जे गिफ्ट आहे राज्य सरकारने राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना देण्याचं ठरवलं आहे ते म्हणजे राज्यात गॅस सिलेंडरच्या दरात विषय नेहमीच चर्चेत येत असतो. असं असताना राज्य सरकारने काही कुटुंबाला वर्षाला घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार आहे. या योजनेतून राज्यातील 56,16,000 कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. या योजनेमध्ये कोण पात्र कोण अपात्र याचा काहीही उल्लेख केलेला नाही आहे सरकारने. सरसकट सगळ्यांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला देण्याचे कबूल केलेले आहे सरकारने. त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल, महिला वर्गामध्ये शेतकरी असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तरी देखील तुम्हाला सरकारकडून 3 गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहे. त्यानंतर तुमचा हप्ता जो आहे तो तुम्हाला कमी होऊन येणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, शेतकरी महिला असाल आणि तुम्ही नमो शेतकरीचा फायदा घेत असाल, नमो शेतकरी योजनेचा तुम्ही फायदा घेत असाल, तो तुम्हाला 1,000 रुपये येत असेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता 500 रुपये मिळणार आहे. हा हप्ता कुठेही तुमचा बंद होणार नाही. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.